नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही लाईव्ह आलेलो आहोत. अर्थातच तुम्हाला आतापर्यंत ही बातमी कळली असेल. वेस्टर्न रेल्वेचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आज सकाळपासूनच लोकल सेवा जी आहे विस्कळीत झाल्याचं दिसून येतं आहे. सेंट्रल रेल्वेवरही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत कर्जत खोपोलीवरून येणाऱ्या, त्या देखील 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असल्याचं सकाळपासून आज अशी बातमी समोर येते. आता पुन्हा एकदा वेस्टर्न रेल्वेवर बोरिवली रेल्वे स्थानकावर खोळंबा झाल्याचं एक माहिती समोर येते. नेमका काय घडलेलं आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपलं महानगर या आमच्या वेबसाईटवर सविस्तरपणे बातमी देखील वाचू शकतात. नेमकं आज लोकल सेवा जी आहे अशा प्रकारे विस्कळीत होण्यामागचं नेमकं कारण काय आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जो आहे तुम्हाला लेटमार्क लागणार आहे. लोकल सेवा रुळावर कधी येणार असा सवाल माय महानगरने उपस्थित केलेला आहे. पश्चिम रेल्वेवर सोमवारी पहाटेपासूनच जी आहे रेल्वे सेवा कोलमडली होती. बोरिवली स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जलद तसेच धीम्या गतीच्या गाड्या तब्बल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत होत्या. त्यासह अनेक गाड्या रद्दही झाल्याने पश्चिम रेल्वेच्या विरारपासून सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. अर्थातच आज सोमवार आहे, आठवड्यातील पहिला दिवस आहे कामकाजाचा. मात्र कुठेतरी जे आहे रेल्वेच्या खोळंबा झाल्यामुळे किंवा रेल्वेमधील जे आहे यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे याचा नाहक त्रास हा आता जो आहे प्रवाशांना चाकरमान्यांना सोसावा लागणार आहे. आणि यामुळे रेल्वे सेवा नेमकं रुळावर कधी येणार असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे. अर्थात आपल्या सगळ्यांना माहितीये शुक्रवारपासून जे आहे सेंट्रल रेल्वे येथे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला होता. त्याचा काहीसा परिणाम हा वेस्टर्न रेल्वेवरही पडलेला होता. अर्थातच जे आहे आपण पाहिलं तर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये जो आहे तब्बल 36 तासांचा तर सीएसएमटी रेल्वे स्थानकांपासून 63 तासांचा इतका मोठा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला होता. रविवार नंतर गाड्या सुरळीत धावणार असं देखील माहिती देण्यात आलेली होती. मात्र त्यानंतरही आज देखील जे आहे सकाळपासूनच हा संपूर्ण जो आहे ट्रेनचा खोळंबा झाल्याचं चित्र दिसून येतं. आता वेस्टर्न रेल्वेने या संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे ते देखील अधिकृतपणे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. अर्थात त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी सविस्तरपणे उल्लेख केलेला आहे नेमकं काय घडलं होतं. हे ट्विट इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी हे सविस्तर ट्विट पाहू शकतात. मी त्याचं मराठीमध्ये जे आहे विश्लेषण करून सांगणार आहे. पश्चिम रेल्वे उपनगरीय रेल्वे सेवा उशिराने धावत आहे या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. केबल कट झाल्याने काही तांत्रिक समस्यांमुळे पॉइंट क्रमांक 107 ते 108 तसेच पॉइंट क्रमांक 111 ते 112 यासह पॉइंट क्रमांक 131 ते 132 सध्या कार्यरत नाही. त्यामुळे बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून उपनगरीय गाड्या चालवल्या जात नाहीयेत. बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वरून गाड्या चालवल्या जात आहेत. पॉइंट क्रमांक 107, 108 आणि 111 बंद केले जात आहेत आणि सामान्य स्थिती जी आहे पूर्ववत करण्यासाठी प्रचंड जे आहे वेगाने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या संबंधित ट्विट देखील तुम्ही आमच्या माय महानगर लाईव्ह या वेबसाईटवर जाऊन सविस्तरपणे वाचू शकतात. संपूर्णच आहे रेल्वे सेवा धीम्या गतीने तसंच जलद गतीने ज्या सुरू आहे त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहेत असं माहिती देण्यात आलेली आहे. यासह याचा नाहक त्रास जो आहे तो आता प्रवाशांना सहन करावा लागतोय. अर्थातच ही गर्दी जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि जी आहे 2 वरील लोकल सेवा बंद ठेवल्याने पुढील जे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती वळवण्यात आलेली आहे. 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या दिशेकडे ही रेल्वे सेवा जी आहे वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 सध्याच्या घडीला तरी बंद आहे. कामकाज पूर्ण होईपर्यंत किंवा जे आहे जोपर्यंत जो तांत्रिक बिघाड आहे तो व्यवस्थित जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत जे आहे या फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील ज्या रेल्वे सेवा आहे त्या डायव्हर्ट करण्यात आलेला आहे. मात्र याचा फटका हा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसतो. आज सुरुवातीचाच दिवस आहे, सोमवार आहे. सकाळपासूनच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे रेल्वे स्थानकावर देखील चाकरमान्यांची प्रचंड गर्दी जमा झाल्याचं चित्र दिसून येते. अर्थातच मुंबईकरांचा प्रवास हा मला नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रचंड गर्दी जी आहे रेल्वेमध्ये असते. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर देखील अशाच प्रकारची गर्दी वेळोवेळी पाहायला मिळते. सकाळी ऑफिसचा वेळ असतो, ऑफिस गाठण्यासाठी प्रत्येक जण जो आहे धावपळ करत असतो. मात्र याच दरम्यान जे आहे अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कुठेतरी याचा नाहक त्रास जो आहे वेळोवेळी याचा फटका जो आहे
प्रवाशांना सहन करावं लागतो. कोणाला कॉलेजला जायचं असतं, कोणाला ऑफिसला जायचं असतं, यासह इतर कामं देखील अनेकांची पेंडिंग असतात. मात्र अशा प्रकारचा खोळंबा झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम जो आहे तो प्रवाशांनाच भोगावा लागतो. मात्र ही व्यवस्था किंवा अशा प्रकारचे बिघाड होणं याला कुठेतरी अंकुश बसेल का, किंवा अशा प्रकारे बिघाड झाल्यावर ज्या रेल्वे सेवा आहेत त्या कशा प्रकारे पूर्ववत होतील याकडे जास्तीत जास्त लक्ष हे रेल्वे प्रशासनाने द्यायला हवं, असं वारंवार जे आहे ते प्रशासनाकडून असेल किंवा जे आहे प्रवाशांकडून सांगण्यात येतं. मात्र रेल्वेमधील गर्दी पाहता, वारंवार असा होणारा बिघाड पाहता जे आहे कुठेतरी खबरदारी ही रेल्वे प्रशासनाने देखील घ्यायला हवी. आणि आपलं टायटल देखील तेच आहे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क आणि लोकल सेवा रुळावर कधी येणार असा सवाल सध्याच्या घडीला तरी उपस्थित होतोय. हे बोरिवली रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे गोंधळ झाल्यामुळे आज बोरिवली रेल्वे स्थानकावरून जलद आणि धीम्या गतीच्या गाड्यांवर जे आहे याचा प्रभाव पडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने प्रवाशांचा देखील खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल जाणून घेण्यासाठी लॉग इन करा mymahannagar.com ला. धन्यवाद.